चला 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 रेडी 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 सरू रेडी रेडी जरा वर जा बस करा अजून वर बस का गेली बाहेर काय रे माझ्या पोरीला पाऊट अरे ये चीज भी क्या, ये चीज नहीं तो क्या चीज है ना, चीज है। अरे जास्त होतंय चल चल बघ नीट बघा नीट बघ किती 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 सांग हे काढा ना हो का बाई चल 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 सांग 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 किती 28 78 शून्य बाबा आणि ती आई होणार आहे. व्हॉट कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडमना पुन्हा तिथे चक्कर आली. त्यांना लगेच डॉक्टरांनी तपासलं, लगेच सगळ्या टेस्ट केल्या, लगेच संध्याकाळी रिपोर्ट हे अतिशय वजनदार गमतीशीर एक छान कौटुंबिक नातं असलेलं अतिशय गोड नाटक आपण रंगभूमीवर घेऊन येतो आहोत. निर्मात्या संध्या रोठे, प्रांजली रोठे मते आणि दिलीप जाधव अष्टविनायक संस्थेचे, प्रणित बोडकेंसारखा प्रोडक्शन मॅनेजर आणि ही सगळी व्यवस्था सूत्रधार आणि वेगवेगळी नटमंडळी जी ह्या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा काही वेगळं घेऊन येत आहेत. साक्षी पाटील, पूनम सरोदे, नमस्कार, अभय जोशी, याचं नाव सगळ्यांना माहितीच आहे, अभिषेक, आणि 27 वर्षानंतर रंगभूमीवर पुनरागमन करणाऱ्या अलकाताई. नमस्कार. 27 वर्षांनी करते हेही समजले. संतोष बरोबर काम करताना खूप मजा येते. म्हणजे वयाने माझ्याहून बरेच लहान आहेत, पण आम्ही दम खातो कधी कधी, ओरडतात तेव्हा डिरेक्शन करताना, पण मजा येते, खूप शिकायला मिळते. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे नाही तर एखादा आर्टिस्ट आपल्याच स्टाईलनी काम करतो, समजत नाही स्वतःला बऱ्याच वेळा, पण छोट्या छोट्या जागा सांगणे आणि ते करणे ना, त्याचा आनंद आम्हाला जास्त होतो. अरे आता अजूनही असं हे मिळते, ही जागा मिळते, ही ॲडिशन मिळते, हे खूप संतोषमुळे शक्य होतं. आणि आमची मुलं आणि अभय वगैरे आमची टीम एवढी मस्त झाली आहेत ना, फार आत्ताच आमचा एवढा रॅपो झाला आहे की खूप धमाल येते. गिव्ह अँड टेकची जी मजा येते, बिहाइंड द स्क्रीन आपण म्हणतो माहिती जी असते तशी आमची आधीच अशी एवढी झाली की ते दिसतं काम करतात. नमस्कार, मी फिल्मी गप्पामधून स्वरा. नाटकाचं नाव वजनदार आहे म्हणून एक वजनदार व्यक्तिमत्वच विचारते की नक्की कॉन्सेप्ट काय आहे या वजनदार नावाची, म्हणजे कशावर बेस आहे? कर्तृत्व वजनदार आहे म्हणून आहे की शारीरिक दृष्ट्या आहे म्हणून आहे? आणि अलकाताईच का? मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात आधी देतो की अलकाताईंची महाराष्ट्रभर जगभर एक खास ओळख आहे. त्यांचा खूप मोठा ऑडियन्स आपल्या सगळ्यांना माहितीच आहे काय आहे. पण अलकाताईंना ज्या प्रकारच्या कामात तुम्ही कधीच अपेक्षा केलेली नसेल असं ते पॅकेज आहे. आणि मला स्वतःला जसं साक्षी म्हणाली तसं मी स्वतःला हे भाग्यवान समजतो की मला विप्रा क्रिएशननी ही संधी दिली, माझ्यावर हा विश्वास ठेवला आणि अलकाताईंनी संपदाताईंच्या स्क्रिप्टवर विश्वास ठेवून माझ्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची त्यांनी तयारी दाखवली. कारण त्यांच्यासाठी मी त्या मानानं फार नौका आणि नवा दिग्दर्शक आहे. पण टायमिंग आणि प्रत्येक क्षण हा तुमची उत्कंठा वाढवणारा असेल या पद्धतीनं त्या नाटकाचं लिखाण, त्या नाटकाची बांधणी आणि त्यांचा परफॉर्मन्स आहे. त्यांचं ज्या एनर्जीनी त्या काम करतायत, ज्या एनर्जीनी त्या तालमी करतायत, हे आमच्या स्वतःसाठी एक पॅकेज असतं. दर दिवशी त्या खूप आग्रही आहेत तालमींच्या बाबतीमध्ये की एखादी चूक जर झाली तर ती होऊ नये. पंक्च्युअलिटीच्या बाबतीत आमचे खूप सुंदर अनुभव आहेत. त्यामुळे अलकाताईंबरोबर काम करणं का, तर यातला जो तुमचा मूळ प्रश्न होता की आपण नट म्हणून काम करताना जी अपेक्षा करत असतो की ज्या पद्धतीचे रोल टाईपकास्ट होण्याची शक्यता असते, असं काहीतरी चॅलेंजिंग करून बघण्याची तयारी त्यांनी स्वतःहून दाखवली आणि आम्हाला ती अपॉर्च्युनिटी त्यामुळे मिळाली. म्हणून अलकाताईच त्या कॅरेक्टरमध्ये त्याच्यातली जी आई आहे, जी माया आहे, जी तुम्हाला त्या नाटकाच्या शेवटी कळेल. संपदाताईंचं लिखाण असल्यावर हे आपसूक येतं की त्याच्यामध्ये काहीतरी छान वजनदार संदेश असणारे, जो अर्थात आम्ही आता सांगणार नाही आहोत, जो तुम्ही पाहायचाच आहे. आणि नाटक का,
आणि वजनदार या नाटकाची नेमकी लाईन काय हे संपदाताई थोडा वेळ जॉईन होईल मला वाटतं तिच्याकडून ऐकणं आधी जास्त बरोबर. लेखिका आणि संध्याताईंचा उल्लेख करेल म्हणजे फार वेगळा अनुभव. आता एका फॅमिली याच्यात त्या 8-15 दिवस रिहर्सलला नव्हत्या, पण रोजच्या रोज अपडेट घेणं काय घेणं. आमचे दिलीप जाधव निर्माते तेही, कारण ते एवढे बिझी असतात. आमचा प्रणित इथे बसलाच आहे, पण तेही एवढी नाटकं त्यांची प्रोडक्शन सुरू आहेत, पण त्यातही आवर्जून चौकशी करणं काय चाललंय होते. त्यामुळे आम्हाला आनंद होतोय की नाही तर बऱ्याच वेळा मेहनत करतो पण ती पोहोचत नाही, नीट लागत नाहीत शोज. पण आम्हाला इथे आम्ही निर्धास्त आहोत की आमचे शोज उत्तम लागणार आहेत, कारण प्रोडक्शन छान आहे. त्यामुळे ती भीती नाही आहे, नाहीतर मेहनत फुकट जाते सगळी. नाटक एकदा स्वीकारलं की त्याच्या तारखांवर अन्याय होता का. म्हणजे आता नाटकाचा ऑडियन्स एक तर शुक्रवार शनिवार रविवार असतो, तर आत्ताही मी 4 सिनेमे करते, पण मी ते घेताना ऑलरेडी सांगितलंय मी शुक्रवार शनिवार रविवार देऊ शकत नाही. सुपाऱ्या तर आम्हा ॲक्टर्सना खूप येत असतात माहितीच आहे. तर आत्ताच आलेली ती पण म्हटलं नाही सुट्टीचा दिवस आहे, आमचा प्रयोग असणार, त्यामुळे प्रयोगाला प्रायोरिटी आहे. कारण नवीन नाटक आहे, तेवढ्या डेट्स आणि तेवढं ते हॅमर झालं पाहिजे. त्यामुळे मी ते कमिटमेंट सांभाळते. ताई, चित्रपट करताना तुम्हाला ॲक्शन कट रिटेक वगैरे करता येतात, पण नाटकाच्या वेळेला 1 टेक ओके तुम्हाला द्यावा लागतो शॉट प्रेक्षकांसमोर. तर त्यासाठी काय स्ट्रगल करावं लागलं, कारण का इतक्या वर्षानंतर तुम्ही परत रंगभूमीकडे परतला आहात, तर काय अनुभव होता तुमचा. फक्त एक सांगेन, स्टेजची कधी भीती नाही वाटली. तर मी जेव्हा कार्यक्रमांना जाते तेव्हाही मी अर्धा पाऊण तास भाषणं करत असते. एक महानाट्य करते शिवशाही, ज्यात मी राजमाता जिजाऊ करते. पण आत्ता मला हे नाटक करताना एकदा पाठांतराची थोडं वाटलं की 2 तास होईल ना पाठांतर, पण मग करता करता म्हणजे मी संतोषलाच क्रेडिट देईन की आम्ही चक्री करता करता मग मुवमेंट्स करता करता ते डायलॉग्स बसत गेले. पण मला थोडं परफेक्शन लागतं. म्हणजे भले मी रडूबाईच्या भूमिका केल्या तरी त्या कन्व्हिक्शनने मांडल्या, रडवलं प्रेक्षकांना. तसं मला वाटतं मी कुठलीही भूमिका करताना त्यात थोडी मला ॲडजस्टमेंट चालत नाही. म्हणजे मी एखादं काही चुकलं किंवा त्या जागा गेल्या, ते टायमिंग गेलं की मी डिस्टर्ब होते, म्हणजे कळतं आणि मी थोडी ऑफ होते. खरं तर हे स्टेजवर चालणार नाही, कारण समोर कुठली घटना काय घडेल किंवा स्टेजवर अचानक काय घडेल. मला ती सवय करायला हवी की यातनं ओव्हरकम करून मला पुढे जायचं. हे मला खरंच सवय करायला हवी, नाही तर मी थोडी डिस्टर्ब होते आणि मी 2-4 वाक्य फाफलते. मग आता रिहर्सलमध्ये म्हटलं नाही, मग आता स्वतःला समजवते. म्हणजे एवढं मला ते नाही, हे बसवले संतोषने, हे आलं पाहिजे, हे असं माझा थोडा हट्ट असतो. म्हणजे थोडं माझ्या चेहऱ्यात येतं, मी इथून स्विच ऑफ होते. तर नाही, आता मला ती तयारी करायला. मग मी सरांना विचारेन की एवढी मोठी ॲक्ट्रेस म्हणते की कधी कधी म्हणजे फंबल वगैरे पडतात. मग ज्यावेळेला चुका होतात या अभिनेत्रीकडून, तर तुम्हाला एक मोठी ॲक्ट्रेस सांगणं म्हणजे भीती वाटते का कधी कधी, की मी यांना त्यांचं करेक्शन कसं सांगू किंवा त्यांना काय वाटेल, असं कधी दडपण आलंय का तुमच्यावर. ते दडपण आलं नाही, याचं क्रेडिट त्यांनाच आहे. कारण त्यांनी पहिल्या दिवशीपासून पूर्ण काय होतं, मी ना प्रायोगिक रंगभूमीवर बरंच काम केलं. मी शाळा कादंबरीवर एक गमबन नावाचं नाटक आलं होतं, रुया गुडण्याक एकांकिका होती. 12 मास नावाचं एक नाटक सदानंद देशमुखांच्या कादंबरीवर केलं. लंडनच्या आजीबाई, ज्याच्यात उषाताईंनी काम केलं होतं. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये मी परत एकदा विप्रा क्रिएशन, संध्याताई, दिलीपदादांचं, प्रांजलीतांचा उल्लेख यासाठी करतो की तुम्ही जेव्हा मेहनत करता चांगली, ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निर्मिती संस्था भक्कम लागते. ते करताना अलकाताईच या नाटकात असतील ह्यासाठी संध्याताई आग्रही होत्या, तशाच त्या अभिषेक देशमुखबद्दल सुद्धा होत्या. तर त्यांनी पहिल्या वाचनाला ताईंनी जो एक सरेंडर भाव असतो, मला नक्की याचं दडपण होतं की सुरू करताना की इतकं काम, म्हणजे मी शाळेत असताना माझ्या आईवडिलांसोबत कुटुंबासोबत पाहिलेला माहेरची साडी, आणि त्याचा इतका पगडा होता की त्यांना समोरून बघता येतंय. आपण कितीही या इंडस्ट्रीत काम करत असू तरी ज्या नटांबरोबर आपण पाहिलेलं आहे, ज्यांना आपण फॉलो केलं आहे आयुष्यात, की स्टारडम, एका सिने अभिनेत्रीचं, फिमेल ॲक्ट्रेसचं स्टारडम काय असतं हे इंट्रोड्यूस करणाऱ्या एका आर्टिस्ट बरोबर आपण वाचन करतोय, ह्यातच मी प्रचंड खुश होतो. आणि ते वाचन झाल्यानंतर म्हणजे त्यांनी स्क्रिप्ट ठेवून जाय, जे पहिलं वाक्य होतं, मी सुरुवात करते, हा जो होकार होता हा खूप कॉन्फिडन्स देणार होता. आणि तालमी दरम्यान त्यांना मी 2-3 वेळेला सुरुवातीला खूप सांगताना थोडा धजावत नव्हतो, थोडा घाबरून होतो की आपण बोलूया की नको. आणि त्यांनी उभं राहून सांगितलं मला सांगायचं, मी जे चुकेन ते मला सांगायचं आणि करून घ्यायचं. सो हॅट्स ऑफ. अभिषेकला एक प्रश्न आहे, आई कुठे काय करते. यात मुलाची भूमिका करत असशील, साहजिकच आहे,
मग आता आई खरंच काय करते का वजनदारसाठी? हा म्हणजे आता ते ऍक्च्युली स्टोरी काय आहे नाटकाची, कथानक कसं पुढे जातं त्या याच्यावरनं किंवा ते प्रेक्षकांसमोर आल्यावर ते कळेलच. पण एवढं नक्कीच सांगेन की आई कुठे काय करते मधला आई मुलाच्या नात्यातला धागा आपण एक म्हणू आई मुलाच्या प्रेमाचा तो आहेच. पण आता याच्यात एक अजून वेगळ्या प्रकारची छान मजा आहे, एक वेगळी गुंतागुंत आहे. त्यामुळे मला सुद्धा हे करताना खूप मजा येते आणि आय एम शुअर की हे आई मुलाचं नातं जेव्हा आता पुन्हा नव्याने एका नव्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर येईल तेव्हा नक्कीच ते वेगळे पण जाणवेल. आणि थँक्स टू संध्याताई आणि दादा सुद्धा सगळेच म्हणजे प्रांजलीताई, दिलीप दादा या सगळ्यांमुळे संधी मिळाली आणि संपादक त्यांनी इतकं छान लिहिलं की मला म्हणजे मी अगेन या म्हणलं तसं की मी पण स्वतःला खूप भाग्यवान समजतो की ताई आहे सोबत, तिच्याबरोबर काम करायला मिळत आहे. आणि नाटक हे पूर्णपणे वेगळं माध्यम आहे सिरियलपेक्षा, त्यामुळे बऱ्याच गोष्टी संतोष दादाकडनं मला शिकता येत आहेत. सरेंडर कसं करायचं, स्वतःला स्वाधीन कसं करायचं स्टेजला, या सगळ्या गोष्टी, या सगळ्याची एकदा मी पण पूर्वी थिएटर केलं पण 5 वर्ष सिरियल केल्यामुळे मला ती अपॉर्च्युनिटी कधी मिळाली नाही. पण खरोखर खूप मजा येते. तुम्ही हसता हसता नक्कीच काहीतरी घेऊन जाल या नाटकामध्ये. टेक्निकल म्हणायला कॉमेडी नाटक असं म्हणून सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे, पण शेवटी तुम्ही एक सोशल मेसेज घेऊन जाणार आहे यानंतर, तो फार महत्वाचा आहे. पण ते नाटक तुम्ही प्रयोगाच्या वेळेला पहा, त्यावेळेला 27 वर्षांनी काम केल्यामुळे आम्ही साष्टांग नमस्कारचे अत्रे महोत्सवामध्ये फक्त 25 शो करणार होतो. पण भ्रमाचा भोपळा होता आणि मी दुसरं विसरते ना, आणि तिसरं आमचं नाटक होतं साष्टांग नमस्कार. पण त्यावेळी खूपच म्हणजे माहेरची साडीची हवा होतीच तेव्हा. आणि सुधीर भट प्रोडक्शन होतं त्यामुळे सुयोगचं 25 प्रयोग अगदी ठरले होते. पण आमच्या नाटकाला एवढं बुकिंग असायचं त्यावेळी, त्या 2000 मला वाटतं 1996-97ची गोष्ट असेल, त्यावेळी जवळजवळ 1.5-2 लाख बुकिंग असायचं. म्हणजे त्यावेळेची मी सांगते. आणि एवढा क्राऊड भरलेला असायचा बाहेरच्या शोना की मला रिक्वेस्ट करावी लागायची, प्लीज आता मला पाहिले, आता शांत राहा आणि नाटक पहा, अशी मी अनाऊन्समेंट करायची. म्हणजे हे मी पाहिले आणि नवलच वाटायचं की असं एवढा क्राऊड जमतोय की बघायला. म्हणजे मी ते दिवस पाहिले. आणि आता हे नाटक एवढ्या वर्षांनी करते, मी परमेश्वराकडे मागते की पुन्हा चांगलं यश दे. आम्ही कंटेंट छान आहे, कुठलाच काही कमी नाही आहोत, आता फक्त वरच्याच्या हातात आहे की यश दे. एवढंच मजा येते, खूप मजा येते, एन्जॉय करते मी. कारण ती एनर्जी सगळं लागणं सगळं बरं वाटते. मला आता जॉगिंगही बंद केलंय मी चालणं, कारण इथेच माझा एवढा एक्सरसाइज होतो. मला त्याचा उपयोग आम्ही अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत पेडेंचं नाव घेणे असं की ज्यांचा मला आयुष्यात खूप उपयोग झाला. अशोक मामानी तर मी नेहमी म्हणते, मला विचारतात गुरु कोण, डिरेक्टर माझे सगळे गुरु आहेतच, पण मला वाक्य कसं म्हणायचं, कुठल्या शब्दावर स्ट्रेस, ही सवय माझ्या 3ऱ्या सिनेमापासून अशोक सराफांनी लावली. त्यामुळे माझे गुरु मी तेच म्हणेन की त्यांच्याकडनं मी खूप शिकेन. म्हणजे कौतुक असं वाटतं मला, असं वाटतं कदाचित संपदा ॲक्ट्रेस आहे म्हणून असेल का, तिला ती डायलॉग म्हणायची सवय असेल. प्रत्येक वाक्याचा चपळ अहो, म्हणजे आम्ही ते वाक्य वेगळं म्हटलं ना तर आम्हाला कुठेतरी ते जाणवतं काहीतरी चुकतंय. मग आम्ही करेक्ट बघतो संपदाने कसं लिहिलंय, मग त्याच्या पुढे डॅश डॅश नाही, हे असं घ्यायला पाहिजे, ते परफेक्ट येतं वाक्य. म्हणजे हे संपदाचं कॉन्ट्रीब्युशन आहे, खरंच मोठी गोष्ट आहे. नाटक घेऊन आलेले आहे आणि विप्रा क्रिएशन्स अष्टविनायक आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. मी एक आठवण सांगते या सगळ्या प्रवासातली की राज्यनाट्याच्या प्राथमिक फेरीला हे नाटक पहिलं आलं ठाणे केंद्रात. टॅग नावाच्या संस्थेतर्फे मी केलं होतं आणि संतोष वेरुळकरांनी दिग्दर्शन केलं होतं आणि अर्थातच टीम सगळी हौशी होती त्या संस्थेतली. तर त्याचा पहिला अंक पाहिला, रिझल्ट तर लागायचं दूरच, पण पहिल्या अंकानंतर मला इमिजिएट संध्याताईंनी फोन केला, संपदा छान लिहिलंयस आणि हे नाटक आपण करायचंय. म्हटलं अहो दुसरा अंक बघा, तर म्हणाला तो मी बघेनच, पण मला असं वाटतं ती सगळ्यात मोठी पावती आहे की निर्मात्यांनी आपल्याला फोन करणं की किती छान लिहिलंय आणि अशा प्रकारच्या अशा विचारांचं नाटक मला आवडलंय आणि ते करायचंय. असं वाटतं या वजनदार नाटकाला एक वजनदार नाव मिळालं
अभिनेत्री म्हणून अनेक वर्ष दुरून मी बघत होते. कधीही आम्ही एकत्र काम केलं नाही अलकाताईंनी. मी कधी संपर्कच आला नाही, काही योग नाही आला. पण मी त्यांचे रियालिटी शो बघायचे. कधी त्यांना डान्स करताना, कधी जज म्हणून बसले आहेत, गेस्ट जज म्हणून, तर कधी कुठल्या तरी हास्य विनोदाच्या कार्यक्रमामध्ये बाईट देत आहेत एखादा, किंवा कोणाला तरी कमेंट करतायत. तर असं वाटलं आपली जी जातकुळी आहे नाटकाची, तर या जशा दाखवतात त्याहीपेक्षा त्या आत अभिनेत्री म्हणून त्यांचे आणखीन पण पैलू आहेत. हे कदाचित मला असं वाटलं की माझ्याबद्दल जसं इम्प्रेशन असते की ही थोडी स्ट्रिक्ट आहे, ही थोडी शिष्ट आहे, ही कमी बोलते, पण मला माहिती मी किती आतनं डॅम्बिस आणि मिश्किल आहे. तर मला ना ती झाक अलकाताईंमध्ये की या खूप गोड आहेत, आतून बबली आहेत, आणि असा रोल त्या कधी का नाही करत, किंवा त्यांना असं साईडला वळून बघायला कधी वेळच मिळाला नाही. रोल येत गेले, करत गेल्या, प्रोडक्शन करत गेल्या, त्यात एक उद्योजिका म्हणून त्यात गुंतल्या, यशस्वीतेकडे निघाल्या. कदाचित असं वळण यावं पण लागतं. संपदाताईला थँक्यू म्हणायचंय. तू जे वजनदार हे नाटक लिहिलंस, आता जसं सर म्हणाले की तिहेरी भूमिका आहेत, म्हणजे एक आई मुलाचं नातं, एक सासू सुनेचं नातं, तर या तिन्ही भूमिकांमधून मी जाते. त्याच्यामुळे हे कुठेतरी माझ्यासाठी हायलाईट केलंय असं मला वाटतंय. सो त्याबद्दल थँक्यू. आणि मला विचारायचं आहे ताई तुला की आता सध्या 0 फिगर ही कॉन्सेप्ट खूप प्रचलित आहे, फिटनेस कॉन्शियस आहेत, मग त्यासाठी वजनदार हेच तुला असं का लिहावं असं वाटलं? हो. राज्यनाट्याच्या वेळेला वेट लॉस असं नाव होतं. हो, पण व्यावसायिक दृष्ट्या कुठेही लॉस हा शब्द सुद्धा आवडत नाही निर्मात्याला. पण या नाटकातला लॉस प्रॉफिट कसा आहे हे आम्ही सतत बोलतो. तुम्ही आता म्हणालात तसा 0 फिगरचा जमाना आहे. हे नाटक लिहिताना खरं तर हे डोक्यात काही नव्हतं की आता 0चा जमाना आहे तर आपण एका भल्या मोठ्या शून्याबद्दल लिहूया का, असं काही नव्हतं. पण एक होतं की स्त्री म्हणून जशी मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात इतकी वळणं घेतली आणि तरीसुद्धा क्रिएटिव्ह राहिली प्रत्येक वळणात, तसं स्त्री ना एक जेव्हा ठाम निर्णय घेते कुठलाही असेल, अगदी स्वतःला मेंटेन करण्याचा सुद्धा, जोपर्यंत ती स्वतः घेत नाही ना तोपर्यंत वांदे असतात. पण ती जेव्हा घेते तो निर्णय तेव्हा अतिशय नाजूक वृत्तीची मनानी, अतिशय हळवी, नुसतीच जगावर प्रेम करणारी अशी स्त्री सुद्धा एका विशिष्ट वेळेला का खंबीर होते हा प्रश्न मला कायम पडलाय, कारण याचं मला उत्तर नाही सापडले. पण ती होते, एका पॉइंटला ती खंबीर होते. आणि म्हणून खरं तर मी हे नाटक लिहिलं की सगळ्या म्हणजे अगदी गृहिणीला सुद्धा मत असतं आणि त्यावेळेला ती काही वेळेला ठासून सांगत असते. कदाचित आयुष्यात ती एकदा दोनदाच असे निर्णय घेत असेल, सगळ्याच नाही पण एखादी, तर ती जेव्हा एकदा दोनदा तो निर्णय घेते त्यावेळेला ती तो तसा का घेते ह्याच्याभोवती खूप गुंतवणूक असते. मग नात्यांची असेल, भावनिक असेल, काही तांत्रिक गोष्टींची असेल, काही समाजाची असेल, ह्या सगळ्यासाठी ती स्त्री खंबीर म्हणून कशी उभी राहते, ठाम उभी राहील. माझ्या नाटकातनं स्त्री ही ठामच उभी राहताना दिसली पाहिजे असा माझा प्रयत्न आहे. कारण कलेतनंच मी कलाकार आहे, मी कलेतनंच काही सांगू शकते, मांडू शकते, किंबहुना त्यात मी 100% चांगलं सांगू शकते. म्हणून मी खरं लिहिलंय. म्हणजे तू आता म्हणालीस तो अँगल आला की आता जमाना आहे, त्याच्याशी काही संबंध नाही. पण जो फिटनेस आहे तो फक्त शरीराचा नाही, एक मनाचा सुद्धा आहे आणि त्याचं सुद्धा सर्व्हिसिंग व्हायला. म्हणजे असं म्हणतात की जो माणूस काय आंतरिक दृष्ट्या आनंदी असतो, समाधानी असतो, तो नक्कीच वजनदार असतो. आणि तू तर आनंदाच्या शेतातच राहतेस, म्हणजे म्हणून मला वाटतं हरकत नाही असं म्हणायला की तुला ती कल्पना तिथूनच सुचली असेल.